नमस्कार, सुलभ रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। जेवणासोबत जर मिरचीचं लोणचं वाढलं तर जेवणाला मजा येते। एखाद्या भाजीमध्ये जर मसाला कमी असला तर मिरचीचे लोणचं ते पूर्ण करतं। तर चला पटकन होणारं मिरचीचं लोणचं आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटाच्या आहेत। तुम्ही तिखटवाल्या मिरच्या असतात त्यांचं लोणचं सुद्धा करू शकता किंवा अर्ध्या तिखट अर्ध्या कमी तिखट अशा घेऊन सुद्धा लोणचं बनवू शकता। तर सर्वात प्रथम आपण याचे देठ काढून घेऊया। हे मी 3-4 पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत, जरा पण पाणी ठेवलेलं नाही आहे। अर्ध्या मिरच्या माझ्या मुलांनी कापल्यात, आता बाकीच्या मी कापते। त्याला खूप आवडतं, मजा येते मिरच्या कट करायला सुरीनी कैचीनी वगैरे। तुम्हाला पाहिजे तशा बारीक तुकडे किंवा मोठे तुकडे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कापून घ्या। लोणचं करताना कधी पण आपल्या मिरच्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत। आता इथे मी काही लोणच्यासाठी मसाले घेतलेले आहेत। हे आपल्याला थोडे थोडे फक्त शेकवायचे, फक्त त्यातलं मॉइश्चर संपावं म्हणून, जास्त भाजायची नाही आहे। एक छोटा चमचा इथे बडीशोप घेतली मी, एक छोटा चमचा राई। तुमच्याकडे जर पिवळी राई असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता। ही मी अर्धा छोटा चमचा मेथी घेतली आहे, जास्त घेतली नाही आहे, कारण की कडू लोणचं झालं तर कोणी खात नाही, म्हणून घेताना थोडीच घ्यायची आहे मेथी। आता आपल्याला ही फक्त शेकवायची आहे, जास्त आपल्याला ही भाजायचं नाही। जर तुम्ही उन्हामध्ये शेकवलत ना हे मसाले तर मग यांना भाजायची सुद्धा गरज नाही। हे फक्त थोडेसे शेकवायचे आपल्याला, का तर त्यातला मॉइश्चर संपावं म्हणून। मंद आचेवरच शेकवायचे। आपले मसाले आता शेकून झालेले आहेत, तर गॅस बंद करूया आणि यांना थोडं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अगदी खडबडीत वाटायचे, जास्त बारीक वाटायचे नाहीये। आता आपले मसाले वाटून झालेले आहेत, जास्त वाटले नाहीत, ते खडबडीत थोडे वाटलेत। हळद टाकूया। मी इथे एक छोटा चमचा हळद घेतली आहे। एक छोटा चमचा मीठ। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ हवं तितकं कमी जास्त घाला। मी हे 2 लिंबाचा रस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर लिंबू अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हिनेगर सुद्धा घालू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया। मी इथे तेल घेतलेलं आहे, हे 4 चमचे तेल आहे। गरम करून घेऊया, चांगलं गरम कडकडीत करून थंड करून आपण तेल ओतायचं। तेल ओतूया, गरम करून चांगलं थंड झालेलं आहे। मिक्स करते। पाहिलं किती पटकन आपल्या मिरचीचं लोणचं अगदी थोड्या साहित्यामध्ये आणि पटकन झालेलं आहे। हे लोणचं तुम्ही आता लगेच सुद्धा खाऊ शकता, पण 2 दिवसानंतर जर खाल्लं तर ते जास्त चवीला लागेल। आणि तुम्ही काचेच्या बरणीमध्ये जर स्टोर करून ठेवलं तर ते तुम्ही 2-3 महिने आरामात खाऊ शकता। अजिबात त्याला काही होत नाही। फक्त एवढंच की जेव्हा पण तुम्ही लोणचं काढाल बरणीमधून तेव्हा
अगदी सुका चमचा असला पाहिजे. जर आपण पाण्याचा हात लागला तर लोणचं, कुठलाही प्रकारचं लोणचं असू दे, कैरीचं असू दे, लिंबाचं असू दे किंवा मिरचीचं असू दे, तर त्याला पाण्याचा हात किंवा चमचा चालतच नाही. त्यामुळे सुकाच चमचा तुम्ही प्रत्येक वेळेला हा लोणचं काढताना काढा. म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा पण लोणचं काढाल तेव्हा सुका चमचाच घ्या. तर तुम्ही पण अशा प्रकारे मिरचीचं लोणचं तुमच्या घरी बनवा आणि तुमचे अनुभव माझ्या चॅनलवर शेअर करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.